अयोध्येमध्ये येणाऱ्या जवळपास 8 ते 10,000 निमंत्रितांसाठी भोजनाची व्यवस्था जी आहे ते राम मंदिर ट्रस्टकडून केली जाते आणि याच भोजनासाठीचा ट्रक जो आहे सामान घेऊन अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे। आपण पाहतोय की 22 तारखेच्या राम मंदिर सोहळ्यासाठी हे सामान जे आहे लखीमपूरमधून व्यापारी बंधूंनी दिलेला आहे आणि हा ट्रक जो आहे तो सजवण्यात आलेला होता आणि आज तो अयोध्येमध्ये पोहोचलेला आहे। मोठं सामान जे आहे त्या ट्रकमधून आणण्यात आलेलं आहे। जवळपास 25,000 लोकांची जेवणाची व्यवस्था जी आहे ती 22 तारखेला केली जाणार आहे आणि त्याच्यासाठीची सगळी तयारी जी आहे ती कारसेवापुरममध्ये सुरू झालेली आहे। आपण पाहतोय की व्यापारी बंधूंनी मोठ्या प्रमाणावरती सामान जे आहे ते दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तांदूळ आहेत, गहू आहेत, त्याचबरोबर तेल आहे आणि खाण्याचं साहित्य जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतंय। म्हणजे रामाप्रती असलेली भावना खरं तर व्यापारी बंधूंनी व्यक्त करत हा ट्रक जो आहे तो इथल्या भोजन व्यवस्थेसाठी दिलेला आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर भोजनासाठीची ही सगळी व्यवस्था इथल्या स्टोअरमध्ये करण्यात येते। जवळपास 25,000 जणांचं भोजन जे आहे ते बनवलं जाणार आहे आणि त्याच्यासाठीचं सगळं सामान जे आहे ते आणलं जातं। आपण पाहतोय की तेलाचे डबे आहेत, याचबरोबर आपल्याला या ठिकाणी डाळ पाहायला मिळते, त्याचबरोबर हे तांदळाची पोती जी आहेत ती सुद्धा दाखल झालेली आहेत। म्हणजे एकंदरीतच 25,000 जणांच्या भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे। आपण पाहतोय की अशी सगळी तेलाची व्यवस्था असणार आहे। तेल डब्बे जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आणले जात आहेत। इथले व्यवस्था प्रमुख आपल्या बरोबर आहेत। सर जी, मेरे को बताइए लगभग कितने लोगों का खाना 22 तारीख को बनेगा और सामान अभी आ रहा है? यहाँ तो जितने भी लोग आएंगे ज़्यादा से ज़्यादा, और पूरे अयोध्या में हमको लगता है 2 लाख लोगों का भोजन रोज बनेगा हमारे भंडारों में। हमारे भंडारों में जी। और जो 25 तारीख को निमंत्रित जो आने वाले हैं, स्टोर में कैसी व्यवस्था की जाएगी, कितना सामान यहाँ बैठ सकता है? यहाँ पे बहुत सामान है। हमारा प्रमुख स्टोर जो है राम सेवकपुरम में है। हाँ, ये स्टोर जो है हमारा जो कार सेवकपुरम में जो भोजनालय चल रहा है उसके लिए ये एक स्टोर है। ये जो कार सेवकपुरम में ये भोजनालय चल रहा है उसकी व्यवस्था यहाँ से होती है। आपण पाहतोय की कारसेवापुरम मध्ये जे साधू संत राहणार आहेत, जे निमंत्रित राहणार आहेत, त्यांच्यासाठीची सगळी व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे। आणि आपण पाहतोय की हा ट्रक जो आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। या ट्रकमध्ये भरपूर सामान आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजे फुल्ली लोडेड ट्रक जो आहे तो या ठिकाणी भोजनासाठी आणण्यात आलेला होता। तेलाचे डबे आहेत, तांदळाची पोती आपल्याला पाहायला मिळतात आणि राम भक्तांसाठी येणाऱ्या भोजनाची व्यवस्था जी आहे त्या अयोध्येमध्ये केली जाते आणि त्याची सगळी तयारी आपल्याला कारसेवापुरममध्ये सुरू असल्याची पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।